नमस्कार, मी दिनेश खांजे. आपण बघताय न्यूज डंका. अमेरिकेची सगळ्या जगावर दंडेली सुरू आहे. युरोपातील देशांनी या दंडेलीच्या विरोधात अत्यंत नेबळट भूमिका घेतलेली असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या ताठ करण्याची भुरळ जगभरातील विश्लेषकांना पडलेली दिसते. उद्योजक आणि आर्थिक विश्लेषक अर्नॉल्ड बर्स्टँड यांनी युरोपीय नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढलेली आहे. अलीकडेच हे नेते अमेरिकेत गेले होते. व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि या भेटीच्या दरम्यान हे सगळे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर शाळकरी विद्यार्थ्यांसारखे बसलेले होते. मोदींकडून शिका असा सल्ला या बर्ट्रांड यांनी युरोपीय देशाच्या नेत्यांना दिलेला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी 2 दिवसाच्या भारत भेटीवर होते. या भेटीदरम्यान त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची गाठभेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा ते भेटले. नरेंद्र मोदी यांनी या भेटीच्या संदर्भात एक्सवर एक पोस्ट अपलोड केली होती आणि अर्नॉल्ड बर्ट्रांड यांनी ही पोस्ट रिपोस्ट केली आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांचं त्यांनी प्रचंड कौतुक केलं. जगभरामध्ये खूप मोठ्या भूराजकीय उलथापालथी होत आहेत आणि सगळ्या जगाचं भारताकडे लक्ष आहे. जगभरातील विश्लेषक नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचं कौतुक करताना दिसत आहेत. बर्ट्रांड हे फ्रेंच नागरिक आहेत, फ्रेंच उद्योजक आहेत. हाऊस ट्रिप ही त्यांची कंपनी. भारतामध्ये चर्चित असलेल्या ट्रिप ॲडवायझर या ब्रँडने ही कंपनी विकत घेतलेली आहे. एक फ्रेंच नागरिक म्हणून युरोपातील नेत्यांच्या बाबत बर्ट्रांड यांच्या मनामध्ये प्रचंड मोठी खदखद आहे आणि हीच खदखद युरोपातील सर्वसामान्य नागरिकाच्या मनामध्ये सुद्धा आहे. आपण करोडरूपाने जो पैसा आपल्या सरकारकडे भरतो तो पैसा आपल्या देशाचे नेते ट्रम्प यांना खुश करण्यासाठी उधळतायत, हीच ती भावना आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत युरोपातील शक्तिशाली देशांचे नेते अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्याच्या दरम्यान व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची गाठभेट घेतली. किंबहुना ट्रम्प यांची गाठभेट घेण्याआधीच या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जेव्हा 2 देशांचे राष्ट्रप्रमुख एकमेकांना भेटतात तेव्हा आसन व्यवस्था अशा प्रकारे करण्यात येते की दोघेही एका पातळीवर दिसतील. परंतु ट्रम्प यांची जेव्हा या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी किंवा पंतप्रधानांनी गाठभेट घेतली तेव्हा आसन व्यवस्था अशी होती की डोनाल्ड ट्रम्प प्रोफेसरच्या चेअरवर बसले आहेत आणि हे सगळे युरोपातील देशांचे नेते त्यांच्या समोर एखाद्या शाळकरी विद्यार्थ्यासारखे बसलेले आहेत आणि याच्यावर युरोपमध्ये प्रचंड मोठी टीका झाली. युरोपातील नेत्यांच्या याच भेटीवर बर्ट्रांड यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टवर प्रचंड मोठी टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलं की हे सगळे नेते शाळकरी मुलांसारखे ट्रम्प यांच्यासमोर बसले होते. अमेरिकी संरक्षण सामुग्री निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर यांनी $100 अब्ज खैरात केली. करदात्यांचा पैसा अमेरिकी कंपन्यांवर उधळला. बर्ट्रांड पुढे जाऊन असंही म्हणतात की या देशांमध्ये सामरिक सार्वभौमत्वाची भावना नाही आहे, या देशाच्या नेत्यांमध्ये धाडस नाही आहे, या देशाच्या नेत्यांमध्ये इच्छाशक्ती नाही आहे. एवढंच नाही आहे, या देशाच्या नेत्यांमध्ये आता शरमसुद्धा उरलेली नाही आहे, अशी अत्यंत तिखट आणि विखारी टीका बर्ट्रांड यांनी केलेली आहे. उत्तम नेतृत्व कसं असतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आशियातील देशाच्या नेत्यांकडे पहा, असा सल्लासुद्धा बर्ट्रांड यांनी दिलेला आहे. बर्ट्रांड जे काही बोलले ते अत्यंत तिखट आहे. ते त्या युरोपबद्दल बोललेले आहे जो एकेकाळी सगळ्या जगावर राज्य करत होता. आपल्याला माहिती आहे की ब्रिटन, फ्रान्स या देशांच्या सगळ्या जगामध्ये वसाहती होत्या. आज त्या युरोपचा शक्तिपात झालेला आहे आणि कणा असलेला एकही नेता युरोपकडे उरलेला नाही आहे, असा बर्ट्रांड यांनी केलेल्या पोस्टचा सरळ सरळ अर्थ आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कृपेमुळे भारत आणि चीन हे 2 देश गेल्या काही दिवसामध्ये एकमेकांच्या जवळ आलेले दिसत आहेत. या दोन्ही देशांचे नेते एकमेकांशी हातमिळवणी करतायत, आपसातले मतभेद कमी करण्याचा प्रयत्न करतायत आणि हा बर्ट्रांड यांच्यामध्ये अत्यंत धाडसी निर्णय आहे आणि या धाडसी निर्णयासाठी ते नरेंद्र मोदी यांचं कौतुक करतायत. ते कौतुक का करतायत? कारण त्यांना माहिती आहे की कधीकाळी चीनने भारतावर आक्रमण केलेलं आहे. भारताच्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये चीनच्या बाबत चांगली भावना नाही आहे, किंबहुना वैरभाव आहे. अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला. चीनच्या नेतृत्वाकडून सुद्धा त्याला प्रतिसाद मिळाला. हे दोन्ही देश एकत्र येत आहेत कारण त्यांना बदललेल्या भूराजकीय परिस्थितीची जाणीव आहे. त्यांनी देशहिताचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय उत्तम आहे. हा निर्णय युरोपातील देशांना रशियाच्या संदर्भात सुद्धा घेता आला असता असं सुचवण्याचा प्रयत्न बर्ट्रांड करतायत. जे धाडस नरेंद्र मोदी यांनी चीनच्या बाबत दाखवलं तेच युरोपातील नेत्यांना रशियाच्या बाबत दाखवता आलं असतं. त्यांनी रशियाशी थेट संवाद केला पाहिजे होता, परंतु त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांची गरज भासली. डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी त्यांनी स्वीकारली. जर युरोपातील देशाच्या नेत्यांनी रशियाशी थेट संवाद केला असता आणि या संवादाच्या माध्यमातून रशिया आणि युरोपमध्ये जे मतभेद आहेत ते समाप्त करण्याचा प्रयत्न केला असता तर युरोपातील जनतेने आपल्या देशाच्या नेत्यांना डोक्यावर घेतलं असतं. परंतु ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर ही जनता आपल्या नेत्यांची अमेरिकेचे गुलाम बनले म्हणून हेटाळणी करताना दिसते.
फक्त युरोपातील विश्लेषक, राजकीय नेते ट्रम्प यांच्या विरोधात बोलतात अशातला भाग नाहीये. अमेरिकेतून सुद्धा ट्रम्प यांच्या विरोधामध्ये आता आवाज उठायला लागलेला आहे. अर्थतज्ञ जेफ्री सॅक्स हे तर सातत्याने ट्रम्प यांच्या विरोधात बोलत आहेत. मिकी माऊसची समज ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा खूप जास्त असते असं विधान त्यांनी केलेलं आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे की ट्रम्प यांनी जगाच्या विरोधात छेडलेलं हे टेरिफ युद्ध म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. जेफ्री सॅक्स यांचं ताजं विधान आहे. ट्रम्प यांनी ब्रिक्सच्या देशांना जवळ येणं भाग पाडलं. ब्रिक्सच्या नेत्यांमध्ये जे संबंध आहेत ते घट्ट करण्याचं काम ट्रम्प यांनी केलं. आणि ते पुढे जाऊन असंही म्हणतात की उद्या समजा ट्रम्प यांनी भारताच्या विरोधात लादलेले निर्बंध जरी मागे घेतले तरी भारताची जनता भविष्यामध्ये अमेरिकेवर विश्वास ठेवणार नाही आणि ही सगळी ट्रम्प यांची कृपा आहे. बरं, लक्षात घ्या की भारत आणि अमेरिकेचं नेमकं कोणत्या मुद्द्यावरून खटकलेलं आहे. सामरिक सार्वभौमत्व, राजकीय सार्वभौमत्व हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही कोणत्या देशाशी संबंध ठेवायचे, कोणत्या देशाशी संबंध ठेवायचे नाही, कुणाकडून काय विकत घ्यायचं आणि कुणाकडून काय विकत घ्यायचं नाही, हा शहाणपणा दुसऱ्या देशाने आम्हाला शिकवायचा नाही. हे आमचं आम्ही ठरवू, ही भारताची स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे. अमेरिकेला ही भूमिका पचनी पडत नाही आहे. आता अमेरिकेशी भारताचा फाटला आहे, भारत चीनच्या जवळ जाताना दिसतोय. परंतु सामरिक सार्वभौमत्व या मुद्द्यावर चीनशी सुद्धा आपण तडजोड करणार नाही हे भारताने सुरुवातीपासून अत्यंत स्पष्ट केलेलं आहे. वांग ही भारत भेटीवर होते आणि या भारत भेटीच्या दरम्यान तैवानच्या मुद्द्यावर त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याबरोबर चर्चा केली. भारताचे आणि तैवानचे अत्यंत उत्तम संबंध आहेत आणि हे संबंध चीनला खटकतात. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या भेटीमध्ये वांग यी यांनी तैवानचा मुद्दा उपस्थित केला. त्याच्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अत्यंत सडेतोड उत्तर दिलं. ते म्हणाले की तैवानशी आमचे पूर्वापार संबंध आहेत, व्यापारी संबंध आहेत, सांस्कृतिक संबंध आहेत आणि जगातले अन्य देश जसे तैवानशी संबंध ठेवतात तसे संबंध भारतसुद्धा यापुढेही तैवानशी ठेवणार आहे. अमेरिका आणि चीनमध्ये जेव्हा टेरिफ युद्ध खूप जोरात होतं, टिपीला गेलं होतं, तेव्हा चीनने सुद्धा आडमोठी भूमिका घेतली होती अमेरिकेबाबत. परंतु या भूमिकेचे दुष्परिणाम भारताला सुद्धा भोगावे लागले होते. रेअर अर्थ मिनरल असो, खतं असो किंवा टनेल खोदण्यासाठी जी मशिनरी लागते, अशा अनेक गोष्टींचा पुरवठा चीनने भारताला सुद्धा बंद केला होता. आता दोन्ही देश जवळ येत आहेत. वांग यी यांची जी ताजी भेट झाली त्या भेटीमध्ये या सगळ्या गोष्टींचा पुरवठा पूर्ववत करण्याचं आश्वासन वांग यी यांनी दिलेलं आहे. अर्थात चीन भारताच्या जवळ येतोय आणि या जवळीकीचा फायदा भारताला सुद्धा निश्चितपणे मिळतोय. परंतु त्यामुळे भारत आपल्या धोरणाला कुठेही मुरड घालताना दिसत नाहीये. जेव्हा चीन आणि भारत जवळ येत होते तेव्हा भारत आणि फिलिपाईन्सचा दक्षिण चीन समुद्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा असा नौदल युद्धाभ्यास होणार होता. पेट्रोलिंग होणार होतं आणि ते पेट्रोलिंग अशा भागामध्ये होणार होतं जो चीनच्या दृष्टीने अत्यंत वादग्रस्त भाग आहे. फिलिपाईन्स आणि भारताच्या नौदलाने त्याच भागामध्ये पेट्रोलिंग केलं आणि चीनला दाखवून दिलं की चीनशी जवळीक होत असली तरी आम्ही आमच्या जुन्या मित्रांना अजिबात सोडणार नाहीये. चीन आणि भारत हे दोन देश जेव्हा जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होती तेव्हा भारत आणि फिलिपाईन्स या दोन देशांचा दक्षिण चीन समुद्रामध्ये युद्धाभ्यास होणार होता. नौदलाचं संयुक्त पेट्रोलिंग होणार होतं. आता चीनला वाईट वाटेल म्हणून हे पेट्रोलिंग भारताला थांबवता आलं असतं किंवा पुढे ढकलता आलं असतं. भारताने दोन्ही गोष्टी केल्या नाहीत. फिलिपाईन्स आणि चीनमध्ये सख्य नाही आहे, वैरभाव आहे. चीन नेहमी फिलिपाईन्सला दाबण्याचा प्रयत्न करतो आणि भारत नेहमी फिलिपाईन्सच्या सोबत उभा असतो. भारताने फिलिपाईन्सला ब्रह्मोससुद्धा दिलेली आहेत. चीन आपल्या जवळ येतोय म्हणून भारत आपल्या जुन्या मित्रांचा हात सोडताना दिसत नाहीये किंवा चीनला घाबरताना सुद्धा दिसत नाहीये आणि त्याचे कारण सुद्धा नाहीये. भारताच्या जवळ येऊन जर चीन पाकिस्तानला कुरवाळू शकतो, पाकिस्तानला शस्त्रसज्ज करू शकतो, पाकिस्तानला रसद पुरवू शकतो, तर भारतसुद्धा फिलिपाईन्सच्या सोबत उभा राहू शकतो आणि फिलिपाईन्सच्या सोबत नौदल अभ्यास करू शकतो. भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले होते. हे संबंध फिसकटण्याचं कारण म्हणजे अमेरिकेची मानसिकता. भारताच्या सार्वभौमत्वावर बोट ठेवण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला. भारताने कोणाशी संबंध ठेवायचे, कोणाशी संबंध ठेवायचे नाही हे ठरवण्याचे अधिकार अमेरिकेला हवे होते आणि ते देण्याची तयारी भारताची अजिबातच नाही आहे आणि त्यातून हे संबंध बिघडत गेले आणि आज अत्यंत खालच्या पातळीवर हे संबंध पोचलेले आहेत. त्यामुळे चीनशी संबंध सुधारताना भारताने सुरुवातीपासून चीनला याची जाणीव करून दिलेली आहे की आम्ही काय करायचं हा शहाणपणा तुम्ही आम्हाला शिकवायचा नाही. आम्ही तेच करणार जे आमच्या राष्ट्राच्या हिताचं आहे. गेल्या काही दशकामध्ये हे जग कसं बदललं आहे बघा. एकेकाळी युरोपातील देशांची सगळ्या जगावर हुकूमत होती. आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये या देशांच्या वसाहती होत्या. आज हेच देश अमेरिकेची वसाहत बनलेले आहेत, अमेरिकेसाठी दुभती गाय बनलेली आहेत. ज्या देशांनी कधी काळी आशिया आणि आफ्रिकेतील देशांना ओरबाडून आपल्या देशांची श्रीमंती वाढवली,
त्या देशांचे नेते आज कणाहीन झालेले दिसतात. अमेरिकेच्या समोर तोंड उघडण्याची हिंमत या देशातील नेते दाखवत नाहीयेत. कधी काळी सगळं जग ज्या युरोपियन देशांसाठी दुभती गाय होतं, या गायीचं दोहन करून हे देश श्रीमंत झाले, ज्यांनी आपली घरं भरली, तेच देश आज अमेरिकेसाठी दुभती गाय बनलेले आहेत. आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना खुश करण्यासाठी हे देश त्यांना 100 अब्ज डॉलरची खंडणी देण्याची तयारी ठेवतात. या युरोपियन देशांच्या भूमिकेबाबत युरोपमधून टीका होते. तालेवार नेते सुद्धा आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. निकी हेली, रिपब्लिकन पक्षाच्या अत्यंत वजनदार नेत्या. रिपब्लिकन पक्ष हा सत्ताधारी पक्ष आहे. 2024च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या काळामध्ये निकी हेली या अध्यक्षपदाच्या एक दावेदार मानल्या जात होत्या, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना समर्थन देण्यासाठी त्यांनी आपली दावेदारी मागे घेतली. या निकी हेली यांनी वर्तमानपत्रामध्ये एक सविस्तर लेख लिहिलेला आहे. हा लेख ट्रम्प यांच्या धोरणाचा विरोध करणार आहे. भारताशी पंगा घेऊ नका, नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेऊ नका, असा सल्ला या लेखाच्या माध्यमातून निकी हेली यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की गेल्या काही दशकामध्ये भारताशी असलेले संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेच्या अनेक राष्ट्राध्यक्षांनी प्रयत्न केलेले आहेत, घाम गाळलेला आहे. त्या प्रयत्नांवर तुम्ही पाणी ओतू नका. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांचं व्यक्तिमत्व असं आहे की जगाचे सल्ले ते मनावर घेत नाहीत. त्यांना जे हवं तेच ते करत राहतात. पण या जगाची परिस्थिती सध्या अशी आहे की ट्रम्प यांची लोकप्रियता त्यांच्या देशामध्ये घटताना दिसते, जगभरातून त्यांच्यावर टीका होताना दिसते. आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढते, त्यांच्या निर्णयाचं सगळ्या जगामध्ये कौतुक होताना दिसतंय. या बिंदूवर इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.